नागपूर शहरातील एका तरुण दाम्पत्यानं फक्त 4x4 बंद खोलीत चक्क केशरची शेती फुलवली. अवघ्या 5 महिन्यात त्या केशर शेतीच्या माध्यमातून या तरुण दाम्पत्याला तब्बल 8 लाख रुपयांचं उत्पन्न आणि 1.5 ते 2 किलो केशरचं उत्पादन अपेक्षित आहे. सध्या 3 महिन्यांच्या कालावधीत अर्धा किलो केशरचं उत्पादन देखील त्यांनी घेतलंय. केवळ एकदाच गुंतवणूक करून त्या दाम्पत्याला आता दरवर्षी किमान 8 ते 10 लाखांचा निव्वळ नफा हा पुढील 5 ते 7 वर्षांसाठी निश्चित झालाय. दिव्या आणि अक्षय होले असं या तरुण व प्रयोगशील दाम्पत्याचं नाव आहे. दिव्या बँकेत अधिकारी आहे, तर अक्षय याचा स्वतःचा व्यवसाय आहे. दोघांना शेतकरी आणि शेतीची ओढ देखील आहे. अशातच त्यांना इंटरनेटवर केशर शेतीच्या या प्रयोगाची माहिती समजली आणि त्यांनी त्या माहितीचं सोनं कसं केलं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. माझं पूर्ण नाव अक्षय विकास होले आहे. मी नागपूरला राहतो. अक्षयजी, तुम्ही हे कुठून तुम्हाला हे म्हणजे जाणवलं की आपण सॅफ्रॉनची शेती नागपूरमध्ये करू शकतो? कुठून तुम्हाला आयडिया आहे? आमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते आम्ही शेतीशी रिलेटेड म्हणजे आहे. आमच्या फॅमिलीमध्ये काही लोक अजूनही शेती करतात. माझे आईवडील जरी नाही तरी काही लोक करतात आणि त्याच्यामुळेच आम्हाला याचं प्रोत्साहन भेटलं की आम्हाला इच्छा होती की काहीतरी शेतीशी रिलेटेड पण आधुनिक तकनिकनी त्याला करता येऊ शकतं का, याची रिसर्च करत असताना आम्हाला कुठेतरी सॅफ्रॉनबद्दल माहिती मिळाली. जी ही टेक्निक आहे याला एरोपोनिक्स अशी टेक्निक म्हणतात आणि ही इराणमध्ये याचं निर्माण झालं होतं. या टेक्निकचं ही पहिल्यांदा इराणमध्ये करण्यात आलं होतं आणि त्याची मग स्टडी आम्ही सुरू केली आणि ती जवळपास 1.5 ते 2 वर्ष त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही त्याला इथे आपल्या घरी करण्याचा प्रयोग सुरू केला. नॉर्मली जसं तुम्ही म्हणता की 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला याच्यामध्ये लागलं, तर एकंदरीत टोटल तुम्ही जम्मू काश्मीरला गेले, तिथून बिया आणल्या वगैरे, तर हे कसं काय काळ होतं, काय सांगा? तो काळ म्हणजे त्यावेळेस आम्हाला पहिले म्हणजे आम्ही माहिती काढली ज्या प्रकारे, आणि जसं की सगळ्यांनाच माहिती असतं की केसर हे काश्मीरला थंड प्रदेशात होतं. त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्यात पहिले धाव काश्मीरला घेतली. तिथे आम्ही राहिलो. तिथे मी आणि माझी वाईफ आम्ही दोघंजणं गेलो, तिथे राहिलो आणि तिथे सगळं शेतकऱ्यांची तिथल्या परिस्थिती बघितली. ते कशा प्रकारे केसरचं उत्पादन घेतात आहे, त्यांना मार्केटमध्ये काय व्हॅल्यू मिळते आहे त्या गोष्टीची आणि उत्पन्नाचा पर्सेंटेज किती आहे, जी आपली डिमांड आहे त्याच्या हिशोबाने, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि मग त्याचं लक्षात आलं की याचं डिमांड भरपूर आहे पण प्रोडक्शन कमी असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये उतरलो. तर नॉर्मली काय अपेक्षा होती आपल्याला की जेव्हा आपण हे विचार घेतला की नागपूरमध्ये करू शकतो, तर किती पट वाटलं होतं तुम्हाला की सक्सेस? आम्हाला ज्या प्रकारे आम्ही अभ्यास केला होता त्या प्रकारे आम्हाला वाटलं होतं की 50-50% चान्स होते की हे सक्सेसफुल होईल, कारण नागपूरचं तापमान जसं सगळ्यांना माहिती आहे की खूप जास्त असतं आणि काश्मीरचं तापमान एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आहे. त्याच्यामुळे आम्ही हा चान्स घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी आम्ही त्याला सक्सेसफुली ग्रो करून दाखवलं आणि आज आम्ही उत्पन्न घेतो आहे. माझं नाव दिव्या लोहकरे होले आहे. दिव्याजी, तुम्ही सॅफ्रॉनची शेती घरी करत आहे, एकंदरीत काय काय याला लागलेलं आहे, काय सांगाल? आणि कसं काय याचं तुम्ही ठेवी करताय? आम्ही एक 80 स्क्वेअर फीटच्या रूममध्ये हे सगळं प्रोडक्शन घेतो आहे. त्यात आम्हाला भरपूर काही गोष्टी लागल्या, कारण आम्हाला काश्मीरसारखं टेम्परेचर इकडे मेंटेन करायचं होतं आणि हे आम्ही ऑगस्टच्या ड्युरेशनमध्ये लावलेलं आणि आता सध्या त्याची हार्वेस्टिंग सुरू आहे. एकंदरीत काय प्रोडक्शन निघालेलं आहे अद्यापपर्यंत? भविष्य म्हणजे फ्युचरमध्ये किती प्रोडक्शन निघणार आहे? आम्ही रूममध्ये 350 किलोच्या जवळपास आम्ही बिया लावलेल्या होत्या. त्यातनं आत्तापर्यंत आम्हाला 600 ते 700 ग्राम प्रोडक्शन आमचं ऑलरेडी हार्वेस्टिंग झालेली आहे, ज्यातनं केसर काढून पण झालेलं आहे आणि आता आम्हाला एक्सपेक्टेड आहे की उर्वरित वेळेत आम्हाला 1.5 ते 2 किलोच्या अप्रॉक्सिमेटली आमचं टोटल प्रोडक्शन होऊन जाईल. याची किंमत आखली तर किती होईल मग? रिटेल मार्केटमध्ये गेलं तर प्युअर ऑर्गॅनिक काश्मीरी सॅफ्रॉनची किंमत 5 ते 6 लाख रुपये किलो सध्या सुरू आहे. तर 1.5 ते 2 किलो म्हणजे 8-9 लाख आम्ही पकडून चालतो आहे की तितकं होऊन जाईल. सॅफ्रॉनमध्ये एकदा पेरणी केली तर किती वर्षपर्यंत त्याचं आपण उत्पादन घेऊ शकतो? सॅफ्रॉनची एक जी बी असते ती 5 ते 7 वर्ष प्रोडक्शन देते. सॅफ्रॉनचं जो बी आहे त्याच्या
एक लावलं तर किती वर्षापर्यंत आपण त्याच्यावरती पीक घेऊ शकतो? साधारणतः एक सॅफ्रॉनची बी जी असते ती 5 ते 7 वर्ष प्रोडक्शन देते आपल्याला. आणि याचा प्लस पॉईंट हा पण आहे की जेव्हा ही डॉर्मंट स्टेजवर असते, म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यावर 7 ते 8 महिने आपण याला मातीत लावतो, तेव्हा याच्यातनं मल्टिप्लिकेशन पण होतं, म्हणजे एक बीपासनं आणखी अनेक बिया यातनं निघतात. नॉर्मली टेम्परेचरला मेंटेन करणं हे एक अवघड आहे नागपुरात किंवा महाराष्ट्रात म्हणा, तर ते कसं मेंटेन करतो? आमच्याकडे त्या रूममध्ये आम्ही भरपूर इक्विपमेंट्स लावलेले आहेत, ज्यांनी आम्ही जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहे जसं CO2, ह्युमिडिटी, त्याच्यानंतर जे टेम्परेचर आहे, या सगळ्या गोष्टी आणि सनलाईट, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या रूममध्ये मेंटेन करतो आहे.